जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून इथे एक पित्याने आपल्या पुढच्या लेकाची निर्गुणपणे हत्या केली. आरोपी बापाने डोक्यात दगड घालून मुलाचा जीव घेतला. ही हत्या कोणी केली याबाबत पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती. मात्र पोलिसांनी अवघ्या 8 तासात गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फतेपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. ही घटना जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी इथे घडली. येथील मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या पित्याने मुलाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. शुभम सुरडकर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव, तर धनराज सुरडकर असं हत्या करणाऱ्या वडिलांचे नाव. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी धनराजचा भाऊ हिरालाल आणि लहान मुलगा गौरव सुरडकर यांनाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुभम सुरडकर याला दारूचे प्रचंड व्यसन होते. यामुळे काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर शुभम दारू पिऊन घरातील प्रत्येकाशी वाद घालत होता. दरम्यान शुभमच्या त्रासाला कंटाळूनच शुभमचे वडील धनराज सुरडकर यांनी शुभमच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची त्याची हत्या केली. यानंतर धनराजने आपला भाऊ आणि लहान मुलाच्या मदतीने शुभमच्या मृतदेहाची विल्हेवाट देखील लावली. तसेच शुभमचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्या केली असा बनावही रचण्यात आला होता. मात्र त्यांचा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी अवघ्या 8 तासांत गुन्ह्याचा छडा लावला. शुभमचे वडील धनराज सुरडकर यांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याचं पोलिसांनी उघड केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी धनराज सुरडकरसह भाऊ हिरालाल सुरडकर आणि धाकटा मुलगा गौरव सुरडकर या 3 आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात फतेपूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. हा प्रकार दडपण्यासाठी धनराज आणि त्याचा लहान मुलगा गौरव यांनी मध्यरात्रीनंतर शुभमचा मृतदेह फतेपूर पिंपरी बायपासवरील निर्जन रस्त्यावर आणून टाकला होता. कोणीतरी बाहेरच्या व्यक्तीने शुभमचा खून केल्याचा बनाव देखील रचण्यात आला होता. बेदरलेल्या धनराज यांनी गावातच राहणारे त्यांचे भाऊ हिरालाल सुरडकर यांना घरी बोलवून घडलेला प्रकार सांगितला. हिरालाल यांनीही या कृत्याची कुठेही वाच्यता केली नाही. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या तपासाअंती पोलिसांचा संशय कुटुंबावर वाढला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी घराची कसून तपासणी केली असता सर्व प्रकार स्पष्ट झाला. या प्रकरणी धनराज, गौरव आणि हिरालाल या तिघांना ताब्यात घेण्यात आलं. फतेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.